आमचे टोटल 15 सगळे 15 उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे इथे बसले आहेत। पहिल्या राऊंड पासून इतका प्रॉब्लेम झालाय, मशीन खराब होती, मग तिथल्या मशीनचा चुकी होता पण त्या माणसाला बाहेर काढण्यात आलं। त्याच्यानंतर परत पहिले 2 नंबर मशीन खराब झाली, मग 8 नंबरला मशीन खराब झाली, मग मशीनच चेंज झाली। हे लोक म्हणतात तुमच्या पोलिंग एजंटची सिग्नेचर हे लोक पहिलेच घेतात। निवडणुका चालू असताना पहिले सगळ्या पानांवर सिग्नेचर घेण्यात येते। पोलिंग एजंट झोपडपट्टीतला पण असतो, त्याला नॉलेज नसतं बिचाऱ्याला, आणि आता ते पोलिंग एजंटचं नाव पुढे करतात। मतपेट्या बदलण्यात आलेल्या, त्यांचे नंबर मिसमॅच आहेत। हे जेव्हा आम्ही त्यांना बोललो त्या चुका मानायला तयार नाही। त्या आम्हाला म्हणतात आम्ही पुढच्या टप्प्याचा रिझल्ट देतो, आणि आता त्या एकट्या भाजपला घेऊन तिथे काउंटिंग करत आहेत, आणि इथे सगळे पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत। हेच विधानसभेला झालं। विधानसभेला पण बॅटरीचा आम्ही जो मुद्दा काढला तो झाला दुबार। काल शाही सगळ्यांची निघत होती त्याच्याबद्दल बोललो। आयरेगाव मध्ये मशालीचं बटन दाबलं आणि कमळाचं लाईट येत होता। हे सगळे विषय असूनही निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे, आणि पोलीस प्रशासनाने माझ्या उमेदवारांना पकडून बाहेर केलं। आता बाहेर